व्यवस्थित तेल टाकल्यामुळं ना कोथिंबीरला ज्या वड्या तयार होतात ना त्याच्यावर सुद्धा तीळ जे आहे ना ते दिसून येतो। हे आता मी थोडंसं सेट करून घेते, कारण मला गोल आकार करायच्यात वड्या। काही लोक चौकोन आकाराच्या सुद्धा करतात, त्यासुद्धा खूप छान वाटतात, पण मी अशा लांब आकार करते आणि हे जरा असं सेट करते तिळासोबत। हे बघा, असं जितके चांगले तीळ लागेल ना तितके छान होतात त्या वड्या। हे बघा, मस्त असे हे तीळ परफेक्ट फिट झालेलं आहे त्याच्यावर। आता हे दुसरंसुद्धा सेम प्रोसेसने करून घेते। तेलाचा हात घ्यायचा, थोडा तेल टाकायचे आणि याला असं हलक्या हाताने असं लांब आकार देत ह्याला असं फिरवत राहायचं आणि मग परत एकदा तिळासोबत याला सेट करायचं। हे बघा, दोन्हीला मी करून घेतलेलं आहेत आणि व्यवस्थित झालं आहे तीळ वगैरे लागून। आता एका टोपामध्ये मी पाणी तापत ठेवलं आहे, वरून असं चाळणी ठेवली जी सगळीकडेच असते, त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि कारण की पाणी अजून कोमटच आहे त्यामुळं मी हात लावू शकते। आणि काय करायचं, मग हे आपण जे पीठ तयार केलं ना वड्याचं हे जरा व्यवस्थित सेट करायचं चाळणीवर। हे बघा, दुसरंसुद्धा मी ठेवून घेतलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं, चारही बाजूने झाकण पॅक होईन असं लावून घ्यायचं आणि मग गॅस थोडा हाय केला तरी काय हरकत नाही आणि याला द्यायचे फक्त 5 मिनटं, छानपैकी स्टीम द्यायची। आता 5 मिनटं झालेत, गॅस बंद केलेला आहे, बघू शकता छानपैकी असं कडक झाला आहे, मस्त घट्टपणा तयार झाला आहे आणि आपलं पीठ जे आहे ना मस्त शिजलेलं आहे वाफेवर। आता आपण हे काढून घेऊया। तर मी एका पेपरवर हे काढून घेतलं। काय होतं, पेपरवर जरी कचरा वगैरे पडला असं कटिंग वगैरे करतात तर पेपर आपल्याला फेकता येतो आणि किचन वाटासुद्धा सेफ राहतो, त्यामुळं मी शक्यतो पेपर वापरते नेहमी वड्या वगैरे करायचं असेल तर। चाकूला थोडंसं तेल लावून हलक्या हाताने अशा गोल गोल वड्या पाडायच्या, जसे येतील तशा गोलाकार जाड पातळ करू शकता तुम्ही। तर हलका हात ठेवायचा, अगदी फास्ट आणि जोरामध्ये नाही करायचं। हे बघा, मस्त झाल्या। हे असं एकदम हलक्या हाताने कटिंग करायच्या वड्या, ह्या सुंदर अशा वड्या आपल्या तयार होतात खाण्यासाठी। बघू शकता किती मस्त ही वडी तयार झाली आहे। तर मी सगळ्या वड्या ह्या हळूहळू हलक्या हाताने कट करून घेते। तर मस्त अशा भरपूर अशा ह्या वड्या तयार झाल्यात, बघू शकता किती छान वाटतात ते। तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे, जास्त पण तेलाची काही गरज लागत नाही। एक वडी ह्याच्यावर सेट करायची। तेलाचं टेम्परेचर थोडं नॉर्मलच असलं पाहिजे, एकदमच असं उकळतं किंवा असं धूर निघेपर्यंत अजिबात तेल तापू नका, जितकं होईल तितकं मंद आचेवर गरम होऊन द्या तेल। तर हे तेल माझं हलकंसं गरम झाले आणि जसं जसं तेलामधला गरमपणा वाढेल तसं तसा वड्यामधला कडकपणासुद्धा तयार होतो। चमच्याच्या सहाय्याने ह्याला आलटीपलटी करून घ्यायचं। तुम्ही ह्या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान खमंग चवदार अशा ह्या वड्या तयार होतात। हे बघा, कडक झाल्यात आणि जास्त काही कडक करायच्या नाही, नाही तर काय होतं कडवटपणा खूप लागतो मग आणि मग करपल्यासुद्धा जाऊ शकता। हे असं थोडासा कडकपणा तयार झाला की काढून घ्यायचं आणि हे दुसऱ्यासुद्धा टाकून घेतल्यात आणि ह्यासुद्धा आता मी फ्राय करून घेते। काय होतं, आपण तांदळाचं पीठ टाकलं आहे त्यामुळं ऑलरेडी याच्यामध्ये कडकपणा राहणार आहे, म्हणून जास्त काही फ्राय करायचं नाही आणि काढल्याच्या नंतर थोडासा वेळ गेला की याच्यामध्ये कडकपणा तयार राहतो। आता हे पलटी करून घेते दुसरं बॅचसुद्धा आणि काढून घेते एका प्लेटमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघू शकता, एका टिश्यू पेपरवर मी ह्या वड्या काढल्या। आता गरमागरम तेलामध्ये काढल्यामुळं तेल सगळं खाली सेट झालं आहे, एक्स्ट्रा ऑइल सगळं निघून गेलं याचं आणि त्याच पेपरवर ठेवल्यात अजून टिश्यू पेपरवर। तर बघू शकता मस्त झालेलं आहे, छान अशा क्रिस्पीपणा याच्यामध्ये खूप आलेला आहे। आतून जो नरम सॉफ्ट कोथिंबीरचा, बेसन पिठाचा आणि तांदळा पिठाचा एक छान फ्लेवर लागतो ना आणि वरून ह्याच्यातला जो क्रिस्पीपणा तुम्हाला दिसतोय तो इतका भारी वाटतो, म्हणजे आतून नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी, इतका मस्त लागतात। हिरव्यागार अशा हे कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत। ते हे बघू शकता मस्त झाले आहेत। आता मी गरमागरम वड्यासोबत केचपसोबत याला खाणार आहे। तुम्ही चहासोबतसुद्धा याला खाऊ शकता। पावसामध्ये असं पाऊस बघताना आणि असं गरमागरम जर वड्या भजी असेल ना तर बस मग मजाच वेगळी। तर मस्त वाटतंय, छान वाटते खायला, टेस्टी झाल्यात, खमंग झाल्यात, चवदार झाल्यात। नक्की ट्राय करा, आवडली असेल रेसिपी तर। चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या।